मित्रांनो, आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे। एका पिंजऱ्यात 5 माकडे होती। मधोमध एक शिडी होती आणि वर केळी लटकवलेली होती। जेव्हा एखादं माकड शिडीवर चढायचं तेव्हा सगळ्याच माकडावर थंड पाणी फवारलं जायचं। हळूहळू या माकडाने शिकून घेतलं, कोणी जरी शिडीवर चढलं की त्रास हा सगळ्यांनाच होतो। म्हणून ही माकडे एकमेकांना मारून त्या शिडीकडे जाण्यापासून थांबू लागली। नंतर एक एक करून ही जुनी माकडे बाहेर काढली गेली आणि त्या जागी नवीन माकडे आणली गेली। नवीन माकडांना ही पाण्याची शिक्षा कधीच मिळाली नाही, तरीही कुणी शिडीकडे गेलं तरी मार हा मिळायचाच। का? कारण नकळतपणे असं त्यांना शिकवलं गेलं होतं। मित्रांनो, हीच आहे भीती आणि चिंता। कधी कधी आपण त्या आजूबाजूच्या वातावरणातून शिकतो। काही वेळा ही भीती आपल्यावर कोणीतरी लादलेली असते आणि मनाचा हळूहळू प्रोग्रामिंग केलेलं असतं। कधी कधी तर आपण का घाबरतो हे सुद्धा आपल्याला माहिती नसतं। सर्व प्रकारच्या भीती ह्या आपल्याला वाचवण्यासाठी नसतात। काही भीती लोकांना कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी जाणीवपूर्वक लादलेल्या असतात। फिअर आणि अँझायटी कधी कधी स्वतःच्या स्वार्थासाठीही वापरली जाते। त्यामुळे मला कमेंटमध्ये सांगा मित्रांनो, अशा प्रकारचा अनुभव तुम्हाला याआधी कधी आला आहे का? आणि यावर विचार नक्की करा। धन्यवाद।